नमस्कार. मी सुधीर कुलकर्णी. आपण बघताय कवडसा. मित्रो, इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यात जे युद्ध झालं त्याच्या झळा अजून आपल्याला बसत आहेत. सर्व जग त्या झळा अनुभवत आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या काळात काही वस्तूंची टंचाई भासली आणि त्यामुळं महागाई वाढू लागली आहे. अजूनही कधी युद्ध सुरू होईल असं सांगता येत नाही, अशी परिस्थिती आहे. सगळं चित्र असं स्फोटक आहे. या युद्धजन्य परिस्थितीमुळे आणि झालेल्या युद्धामुळे विशेषतः गॅस, स्वयंपाकाचा गॅस आणि वाहनांसाठी लागलेला CNG गॅस याची मोठी टंचाई जाणवली. दोन्हीकडेही लोकांच्या रांगा लागलेल्या होत्या. त्यातच लोकांना जे जीवनावश्यक वस्तू लागतात त्या सगळ्या किराणा मालाचे, धान्याचे दर थोडे वाढलेले आहेत. त्यामुळे हॉटेल्सची दरवाढ झालेली आहे, थंड पेयांची दरवाढ झालेली आहे, रिक्षाने आपले दर वाढवलेले आहेत, धाबे, खाद्याच्या गाड्या अशा सगळ्या पातळ्यावर दरवाढ ही झालेली आहे. हा महागाईचा चढता आलेख सुरू असतानाच दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर तुलनेनं भाज्या स्वस्त आहेत किंवा त्यांची दरवाढ तर अजिबातच झालेली नाही. कुठलाही आठवडा बाजार तुम्ही तपासा, त्यामध्ये भाज्या तुम्हाला स्वस्त दिसतील. महत्त्वाच्या गोष्टीमध्ये कांदे, बटाटे आणि टोमॅटो हे नेहमी लागणाऱ्या वस्तू आहेत. त्यात वांगी आहेत, पण ह्या चारही वस्तू ह्या 20 रुपये ते 25 रुपये किलो दरानं मिळतात बाजारात. सर्व भाज्या स्वस्त आहेत. हे साधारण पालक, चाकवत, शेपू, राजिगरा, कोथिंबीर ह्या सगळ्या पेंड्या 10 रुपयाला मिळतात बाजारात. यामध्ये मेथी फक्त महाग आहे, ती 20 रुपयाला पेंडी आहे. काकडी, गाजर हे 30 रुपयाला अर्धा किलो आहे. शेवग्याच्या शेंगा 10 रुपयाला तुम्हाला 3 मिळतात. असे सर्व भाज्यांचे दर स्वस्त आहेत किंवा तेच आहेत. द्राक्ष, केळी, डाळिंब यांची निर्यात यावेळेला झालेली नाही युद्धामुळं, त्यामुळे त्यांचेही दर कोलमडलेले आहेत. मागेल त्या दरात त्यांना ही पिकं, ही फळं त्यांना द्यावी लागलेली आहेत. हे दर व्यापारी ग्राहकांना देतात ते आहेत. मी जे वर दर सांगितले ते दर व्यापारी ग्राहकाला विकतात तो दर आहे, किंवा ग्राहक खरेदी करतो तो भाज्यांचा दर आहे. व्यापारी जो शेतकऱ्याकडून माल घेतो त्याचे दर ह्याच्या निम्म्यानंच असतात. म्हणजे कांदा जर 20 रुपये किलो घेत असेल तो शेतकऱ्यांना 5-10 रुपयेच किलोनं घेत असतो. भाज्याची पेंडी ज्यावेळेला तुम्हाला बाजारात 10 रुपयाला मिळते ती शेतकऱ्यांना 4-5 रुपयालाच विकलेली असते. तर हा त्यातली मोठी तफावत आहे. आणि प्रत्यक्षात हा दर शेतकऱ्याला फारच कमी मिळतो. आणि त्यामुळं शेती असे जर आपल्या पद्धतीनं जर आपण त्यांच्याकडून माल खरेदी करणार आणि विकणार असू तर मग शेतकरी कशा परिस्थितीत जीवन जगणार. म्हणजे शेतकरी मेलाच पाहिजे अशी व्यवस्था साधारण सरकार, व्यापारी आणि उद्योजक करत आहेत. त्यामध्ये हा वर्षानुवर्षाचा प्रश्न आहे. यामध्ये कुठलाही फरक पडत नाही. आपली ही समाज व्यवस्था आहे ती शेतकऱ्यांच्याबरोबर कसला सूड घेते आहे असा प्रश्न यातून निर्माण होतो. त्यामुळं धान्याचे दर का वाढत नाहीत याचा विचार केला पाहिजे. धान्यापासून जी प्रक्रिया करून जे उत्पादनं होतात त्याचे दर तो उत्पादक ठरवतो. जो कारखानदार आहे तो त्याचे दर ठरवतो की हा आंब्याचा ज्यूस आहे, हा मी केवढ्याला द्यायचा, हा तो ठरवतो. किंवा कुठलाही एखाद्या दुधापासून जे पदार्थ झालेत, बर्फी असेल, दही असेल, श्रीखंड असेल, हे सगळं ठरवतो कोण?
तो जो उत्पादक आहे, जो तयार करतोय, तो दर ठरवतो. पण शेतकऱ्याला हे दर ठरवता येत नाहीत. हा यातला मोठा प्रश्न आहे. कारण यामध्ये सरकार बघतं ते ग्राहकाचंच हित बघतं फक्त. ग्राहकाला दर परवडले पाहिजेत आणि त्या दृष्टीनं ती व्यवस्था करतं. म्हणजे विशेषतः साखरेचे दर कितीतरी वर्षात ते साखर विकली जाते कायम. त्यात अजिबात चढ-उतार कधी झालेले नाहीत. साखरेचे दर वाढवावेत, त्यामुळे शेतकऱ्याला फायदा होईल, शेतकऱ्याला दर जास्त मिळेल असा एक प्रवाह आहे. पण कोण त्या पद्धतीनं साखरेचे दर ठरवले जातात ते वेगळ्याच पद्धतीनं ठरवले जातात. ग्राहकाचा उरड झाली नाही पाहिजे. आपली मतं शाबूत राहिली पाहिजेत, असंच सगळ्या राजकीय पक्षांनी पाहिलेलं आहे आणि त्यामुळं ते व्यवस्था ती तशीच राहते. त्यामुळं कुठलेच दर वाढत नाहीत. कांद्याचे दर जरा वाढले की आपण निर्यात बंद करतो, पुन्हा कांद्याचे दर खाली येतात. म्हणजे सगळ्या भाज्यासंदर्भात, फळासंदर्भात अशीच परिस्थिती आहे आणि त्यामुळं शेतकरी हा यामध्ये कधीच उबदार येत नाही म्हणूया किंवा आर्थिक संकटातून बाहेरच येत नाही. सतत तो कर्जबाजारीच राहतो. त्यामुळं अशा 1,00,000-2,00,000 तुम्ही कर्जमाफी केल्या तरी त्याचा किंवा संपूर्ण कर्जमाफी एक 5-6 वर्षातनं एकदा केली तरी शेतकऱ्याच्या दृष्टीनं त्याचा काही उपयोग होत नाही. तो जो संकटाच्या खाईत आहे तो तसाच आहे. यावर सगळ्यांनी एकत्र येऊन ह्या तिन्ही मतप्रवाहांनी सरकार, उत्पादक, व्यापारी, उद्योजक यांनी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. अरे बाबांनो, हे व्यापारी उद्योजक कोट्याधीश झाले शेतकऱ्याच्या जीवावर. तुम्ही त्यातला काही वाटा शेतकऱ्याला का देऊ शकत नाही? जरा मोठ्या मनाचे व्हा, तरच तुम्ही शेतकरी जगला तर तुम्ही जगणार आहे, तुमच्या पिढ्या जगणार आहेत. हे या मंडळी लक्षात ठेवलं पाहिजे आणि शेतकरी कसा फायद्यात होईल हे सरकार, उद्योजक, व्यापारी हे सगळ्यांनी मिळून पाहिलं पाहिजे. धन्यवाद. तुम्हाला हा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सर्व संबंधितांना पाठवा. धन्यवाद.